नमस्कार, जय गुरुदेव. मी भागीनाथ बाबूराव जाधव, मुक्काम पोस्ट खोकर, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर, महाराष्ट्र. मी साधारण 2007 साली आर्ट ऑफ लिव्हिंग जॉईन केलं आणि त्याच्यानंतर 2010ला आम्ही नैसर्गिक शेतीचा बेंगलोर आश्रममध्ये नैसर्गिक शेतीचा 3 दिवसाचा श्री सुभाष पाळेकर डॉक्टर सुभाष पाळेकर यांचा कोर्स केला. त्यानंतर घरी आल्यानंतर आम्ही पूर्ण पहिली रासायनिक शेती करत होतो. त्यानंतर आता कुठेतरी आपण बदल केला पाहिजे भाऊ, गुरुजींच्या विचाराशी सहमत होऊन आम्ही घरी आल्यानंतर पहिलं आम्ही डाळिंब लागवड केलेली होती आणि डाळिंब पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीनं करावा असा आमचा विचार मांडला आम्ही घरच्यांना. तर घरच्यांनी तात्काळ आम्हाला होकार दिला आणि नंतर आम्ही डाळिंबाचा पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने व्यवस्थापन सुरू केलं. तर आम्हाला त्यात असं जाणवलं का मोठ्या प्रमाणात आम्हाला नैसर्गिक पद्धतीत ज्यावेळेस आम्ही सुरुवात केली तर त्याच्यानंतर आम्हाला फूल कळी बागेला मोठ्या प्रमाणात लागली. कळीची कुठं ड्रॉपिंग अजिबात होत नव्हती, सेटिंग मोठ्या प्रमाणात झाली. जे आपण मायक्रोन्यूट्रिएंट काही न वापरता झाडाचे एकदम जे हिरवा कलर आहे, ग्रीनरी आपण ज्याला म्हणू, ते एकदम चांगले चकाकी चांगली आहे, फळं चांगल्या मोठ्या प्रमाणात आहे. आणि झाडाचं व्यवस्थापन करताना तर आम्हाला जो पहिला रासायनिक जो खर्च येत होता तो एकरी 60 ते 70 हजार रुपयापर्यंत येत होता. तर आता नैसर्गिक पद्धतीने आमचा तो खर्च पूर्णपणे थांबलेला आहे. 15 ते 20 हजार रुपयापर्यंतच वर्षभराचा खर्च येतो आणि प्रॉफिट पहिल्यापेक्षा आमचा जवळपास पहिला प्रॉफिट आम्हाला होता फक्त 20 ते 25% प्रॉफिट होता. आता 60 ते 70% आम्हाला प्रॉफिट मिळतोय. आणि नैसर्गिक पद्धतीमुळे जे जमिनीत जीवाणूची संख्या वाढलेली आहे, गांडुळाची संख्या वाढलेली आहे मोठ्या प्रमाणात आणि त्यामुळं पाण्याची बचत खूप होती. पहिलं आम्हाला पाणी रोज किंवा दिवसाड पाणी द्यावं लागायचं जमिनीला, तर आम्ही आता 2 ते 3 दिवसाड जमिनीला पाणी देतो. म्हणजे आणि पहिलं पाणी आमचं जवळपास एका प्रति झाडाला दिवसाड किंवा 2 दिवसाड 30 ते 40 लिटर पाणी देत होतो. तर आम्ही आता 3 ते 4 दिवसाला फक्त 20 लिटर पाणी झाडाला देतो. तर अशा प्रकारे पाण्याची बचत झाली, खर्चात बचत झाली आणि प्रॉफिट मोठ्या प्रमाणात आम्हाला मिळतो. आणि त्यानंतर पुढचा डाळिंबावर रोग आणि कीड मोठ्या प्रमाणात येतात. तर त्यात कीड रोग जे म्हणायचे त्यात करपा येतो, डावणी येते आणि भुरी येतो. तर त्यासाठी आम्ही हळदीचा मोठ्या प्रमाणात उपयोग करतो. तर 200 लिटर पाण्याला जर 200 ग्रॅम जर हळदीचा जर स्प्रे घेतला तर आमच्यामध्ये कुठलीच फंगस वाढत नाही. आणि ज्या किडी येतात त्याच्यासाठी 10 पर्णी अर्काचा जो स्प्रे घेतो ते कुठलीच कीड वगैरे अजिबात कुठली राहत नाही. अशा प्रकारे आम्ही त्याचं किडीचे आणि रोगाचं नियंत्रण करतो. हळदीचा फार मोठ्या प्रमाणात चांगला फायदा होतो. आणि जे ताकाचा स्प्रे मारतो, जीवामृतचे स्प्रे मारतो, जीवामृत जमिनीमधून देतो. त्यामुळे कुठलंही रासायनिक अजिबात लागत नाही. पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने 100% आम्ही डाळिंब व्यवस्थापन करतो. याला जोडूनच आम्ही एन्झाईम कसं बनवायचं ते आम्हाला बेंगलोर आश्रममध्ये सांगितलंय गुरुजींना. तर ते एन्झाईमचा इतका म्हणजे सुंदर उपयोग या डाळिंब शेतीसाठी होतोय की एन्झाईम जर जमिनीमधून दिलं तर गांडुळांची संख्या भरपूर प्रमाणात वाढते, पांढऱ्या मुळ्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते आणि झाड इतकं हेल्दी होतंय, झाडाची मालाची फुगवण चांगल्या प्रमाणात होती आणि पानं हेल्दी राहतात. ते साधारण एन्झाईम आम्ही जमिनीतून साधारण एकरी 5-5 लिटर देतो 10-10 दिवसाला आणि झाडाला स्प्रे साधारण 8-8 दिवसाला आम्ही एन्झाईमचे स्प्रे देतो. तर एन्झाईमचा उपयोग शेतकऱ्यांनी करावा आणि सर्व शेतकऱ्यांना मी एक आवाहन करू इच्छितो की नैसर्गिक पद्धतीने आपल्याला डाळिंब शेती करायला म्हणजे रासायनिक शेतीपेक्षा प्रॉफिट देणारी शेती आहे असं आमचं मत झालेलं आहे. तर सर्वांना आवाहन करतो की सर्वांनी नैसर्गिक पद्धतीने डाळिंब शेती असो कुठले असो ते पीक घ्यावं. फळबागाला काहीच अडचण येत नाही.